श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 20. पिशाच्च बाधा दूर केली पण. श्री गणेशाय नमा. नामधारकांनी विचारले, औदुंबर क्षेत्री नृसिंह सरस्वती गुप्त रूपाने राहिले तर तेथे पुढे कोणाला वरदान वगैरे मिळाले का? प्रचिती आली का? आणि गाणगापूर येथे स्वामी गेले तेथे पुढे काय घडले? त्यांचा प्रश्न ऐकून सिद्ध संतुष्ट झाले व म्हणाले, औदुंबर स्थानाचा महिमा फार आहे, तो किती सांगावा. अनेक चमत्कार झाले, त्यातील एक सांगतो. शिरोळ गावात गंगाधर नावाचे एक विप्र राहत होते. त्यांची पत्नी सुशील होती. त्यांना 5 पुत्र झाले, पण ते जगले नाहीत. त्या दुःखी होत्या. त्यांनी व्रते व उपवास पुष्कळ केले. त्यांचे पूर्वकर्म कोणते असेल म्हणून त्यांची मुले जगत नाहीत याची चर्चा करून ब्राह्मणांनी विद्वानांनी अनेक पूर्वकर्मे सांगितली. त्यांना ते ज्ञानी म्हणाले, गेल्या जन्मी शौनक गोत्राच्या एका ब्राह्मणाकडून तू ऋण घेतलेस, ते परत केले नाहीस. तो विप्र द्रव्यासक्त होता. त्याने द्रव्याचा ध्यास करून आत्महत्या केली. तो पिशाच झाला आहे. तो तुमचा गर्भपात करवितो. ते ऐकून ती स्त्री अत्यंत दुःख व शोक करू लागली. त्यांनी काकुळतेने विचारले, या पापातून मला मुक्ती कशी मिळेल? मी काय करू? माझे पूर्व कर्मफळ दूर होईल असा उपाय सांगावा. त्यावर ते विद्वान ज्ञानी ब्राह्मण म्हणाले, द्रव्यासाठी त्याने आत्महत्या केली, त्यामुळे ब्रह्महत्येचे पातक तुम्हाला लागले आहे. त्याच्या मृत्यूनंतर क्रियाकर्मही केले गेले नाहीत. तुम्ही त्यांचा अंत्यसंस्कार व श्राद्ध वगैरेच्या निमित्ताने आवश्यक त्या द्रव्याचे म्हणजे 100 रुपये दान द्या. ते त्याच्या गोत्रातील ब्राह्मणालाच द्या. कृष्णा नदीच्या तीरी 1 महिना उपवास व्रत धरून राहा. औदुंबर वृक्षाची आराधना करा. स्वतःच्या पाप विनाशाची तीर्थात स्नान करावे व औदुंबर वृक्षाला पाणी घालावे. असे 7 वेळा करा. गुरुचरणावर जलाभिषेक करा व नंतर काम्य तीर्थात स्नान करा. गुरुचरणाची रोज पूजा करा. महिनाभर त्याने याप्रमाणे उपासना करा. ते स्नान गुरुदेव नृसिंह सरस्वतींचे आहे. तेथे तुमचे पाप धुवून जाईल. मग शौनक गोत्रातील ब्राह्मणाला बोलवून त्याला 100 रुपये दान द्या. त्याच्या नावाने सर्व कर्माचे आचरण करून गुरुपूजन करा. ब्राह्मण संबंधांची त्या योनीतून मुक्ती घडेल. 100 रुपये कुठून आणायचे असा प्रश्न त्या स्त्रीला पडला. विप्र म्हणाले, द्रव्य नसेल तर मनोभावे सद्गुरूंची चरणाची 1 मासपर्यंत सेवा करा. तुमच्या पापाची निष्कृती श्री गुरु कृपा करून करतील. त्यांचा तेथे सूक्ष्म रूपात निरंतर वास आहे. 100 रुपयांची कमी द्रव्य असेल तरी तुम्ही यथाशक्ती दान करा. त्यांचा उपदेश ऐकून त्याप्रमाणे ती स्त्री औदुंबर क्षेत्रात जाऊन गुरुस्थानाजवळ राहिली. सांगितल्याप्रमाणे त्यांनी उपवास, स्नान, औदुंबर वृक्षाला पाणी घालणे, गुरुसेवा करणे या प्रकारे महिनाभर व्रत आचरण केले. पण 3 दिवस होताच गतजन्मी आत्महत्या केलेला ब्राह्मण तिच्या स्वप्नात आला व दमदाटी देऊन म्हणाला, तू पैसे दे, नाहीतर तुला मी मारतो. तुला निसंतान करीन. स्वप्नातच ती स्त्री अत्यंत भिवून औदुंबर वृक्षाच्या आड लपली. तो तिला तेथे श्रीगुरू दिसले. लगेच त्यांच्या पाठीशी त्या लपल्या. तेव्हा श्रीगुरूंनी त्यांना अभय दिले आणि त्या पिशाचाचे निवारण करीत त्याला खडसावून सांगितले, का रे या स्त्रीला त्रास देतोस? तो म्हणाला, गेल्या जन्मात या स्त्रीने माझे ऋण परत केले नाही म्हणून मी प्राणत्याग केला. स्वामी, तुम्ही न्यायी आहात. पक्षपात करू नका. या स्त्रीचीच बाजू घेऊ नका. तुम्ही तर तपस्वी आहात. त्याची ही भाषा ऐकून श्रीगुरू त्याला म्हणाले, माझ्या भक्तांना त्रास देणाऱ्याला मी शिक्षा करणारच. मी काय सांगतो त्याप्रमाणे जर केलेस तर तुझे हित होईल बघ. ही स्त्री जेवढे यथाशक्ती द्रव्य देईल ते घे आणि तिला सोडून निघून जा. परत आलास तर मी तुला शिक्षा करीन. स्वामींचे वचन ऐकून तो पिशाच म्हणाला, स्वामी, मला तुमचे दर्शन झाले. आता माझा उद्धार तुम्हीच करा. मी तुम्हाला शरण आहे. त्यावर स्वामी त्याला म्हणाले, आता 10व्या दिवसाचे क्रियाकर्म ही स्त्री करील. स्वप्नातच हे सर्व घडले व तेथे स्वामींनी त्या स्त्रीला पुढे काय काय करायचे ते सांगितले. जे द्रव्य तुमच्याजवळ आहे तेवढेच द्या. उपवास, स्नान वगैरे सारे करा. तुमची सर्व पापे नाहीशी होतील. ती स्त्री स्वप्नातून जागी झाली. जी गुरुमूर्ती तिने स्वप्नात पाहिली होती ती मनात ठसली होती. 10 दिवसांनी ब्रह्महत्येचे पातक नष्ट झाले व तो विप्र पिशाच्या योनीतून मुक्त झाला. दुसऱ्या दिवशी रात्री गुरु स्त्रीच्या स्वप्नात आले व म्हणाले, तुम्ही आता व्रताचे पारणे करा. तुम्हाला जे पुत्र होतील ते जगतील व महापंडित म्हणून प्रसिद्ध होतील. त्या स्त्रीने व तिच्या पतीने व्रताचे उद्यापन केले. त्यावेळी श्री गुरु स्वतः प्रकट झाले. पुढे त्या दाम्पत्याला 2 पुत्र झाले. पुढे मुलगे मोठे झाले
ज्येष्ठ पुत्राचा व्रतबंध करून दुसऱ्या मुलाचे त्याच्या 3ऱ्या वर्षी चौल कर्म करण्याचा त्यांचा बेत होता. पण त्या मुलाला अचानक अनेक दुखणी झाली. त्यातच आकडेवात झाला आणि सायंकाळ झाली तेव्हा तो कनिष्ठ पुत्र मरण पावला. त्या स्त्रीने फारच आक्रोश केला. पिताही फार शोक करू लागला. त्या स्त्रीने तर पुत्राच्या प्रेतावर देह लोटून दिला. ते प्रेत तिने कंटाळून धरले. नाना प्रकारे वारंवार आपल्या संकटांचा पाडा वाचू लागली. मुलाचे नाना गुण आठवून रडू लागली. ज्यांनी आशीर्वाद दिला होता त्या नृसिंह स्वामींना दोष देऊ लागली. लोक त्यांना म्हणू लागले की काळापुढे कोणाचे काही चालत नाही. हरिहरांचे अवतारही समाप्त झाले, तेथे आपण मानव कोठे राहणार आहोत. त्या म्हणाल्या, या क्षेत्राचा महिमा फुकट गेला. मला दीर्घायुषी 2 पुत्र होतील असा आशीर्वाद स्वामींनी दिला, तो फुकट गेला. शेकडो लोक ज्या विश्वासाने औदुंबर क्षेत्रात येतात व तेथील तीर्थात स्नान करतात तो विश्वास आता लयास गेला. आता स्वामींची भक्ती कोण करील? स्वामी हो, वाघाला भिवून गाय एखाद्या शरण जावी व त्यानेच तिचा घात करावा. वादळात देवळाच्या आश्रमात जावे व देवळच कोसळून माणसाचा प्राण जावा, तसे माझे झाले आहे. त्या बाईंचा शोक अनावर होता. रात्र झाली, सकाळी झाली तरी ती मुलाची कलेवर सोडत नव्हती. म्हणूनच सकाळी अनेक लोक तिच्याजवळ आले व म्हणू लागले, तुम्ही व्यर्थ मूर्खपणाने शोक करीत बसला आहात. ते ज्यावेळी होणार असते तेच होते. ब्रह्मादिकसुद्धा काळाच्या स्वाधीन आहेत. आता उठा, नदीवर जाऊ, त्या मुलावर अंत्यसंस्कार करू या. त्यावर त्या म्हणाल्या, जे संस्कार माझ्या बाळावर करतात तेच त्याच्याबरोबर मजबुरी करा, मलाही जाळा. तिने वस्त्राने मुलाचे प्रेत आपल्या गळ्यात बांधून घेतले. लोक म्हणाले, किती क्रूर आणि अद्यही आहात तुम्ही. प्रेताबरोबर प्राण देण्याचा वेडेपणा करू नका. लोकांनी त्या बाईची नाना प्रकारे समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या मुळीच ऐकेनात. दुपार झाली, लोकही जाईनात व तीही प्रेताजवळून हलेना. गावात सर्वत्र हीच चर्चा चालू झाली. इतक्यात तिथे एक बालब्रह्मचारी आले. त्यांनी त्या स्त्रीला आत्मज्ञानाचा उपदेश केला. एवढे सांगून सिद्ध म्हणाले, नामधारका, तो बालब्रह्मचारी म्हणजे खरोखरी स्वतः स्वामी नृसिंह सरस्वतीच होते. तेच त्यांचे रूप घेऊन त्या दुःखी स्त्रीच्या सांत्वनासाठी प्रकट झाले होते. त्यांनी काय बोध दिला तो तुला मी सांगतो. 20वा अध्याय समाप्त. जर तुम्हाला कथा ऐकायला आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.